आज आपण इथे कशासाठी जमलो आहे हे सर्वांना माहित आहे। दिल्लीमध्ये जे प्रकरण चालू आहे त्यामध्ये स्टुडंटचा लॉस होत आहे आणि पोलीसवाल्यांनी त्यांना मारहाण केली, पण स्टुडंटचं त्याच्यामध्ये काही नाही। तुम्ही जर स्टुडंटला कंटिन्यू जर त्यांचे ओपिनियन ऐकत नसाल आणि त्यांची बाजू मांडू देत नसाल तर त्याच्या स्टुडंटचा काही दोषच नाहीये ना, सरकारचा दोष आहे त्याच्यामध्ये। कारण स्टुडंटचं तुम्ही न मागण्या पूर्ण करत आहे न काही करत आहे, त्यामुळे स्टुडंट तुम्हाला नम्रपणे तिथे सांगण्यासाठी आले होते, पण तुम्ही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केली। त्याचबरोबर त्या लाठीमार मध्ये खिळे होते आणि मुली त्यामध्ये मुली पण होत्या, वुमन्स होत्या, पण मुलींना कसं मारा हे पण तुम्हाला कळालं नाही। मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्याचबरोबर त्या लाठीमारमुळे मुलींवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करण्यात आले। हे सर्व चुकीचं आहे, कारण सरकारने हे थांबवायला पाहिजे आणि आमची फक्त एकच प्रोसेस आहे की तुम्ही आमच्या मागण्या स्वीकार कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावे, बस। मागण्या या होत्या की सगळ्या मुलांना 11वी 12वी त्यांनी नीट दिली, त्यांच्यावर अन्याय झाला, लाठीचार्ज होऊन पोलिसांनी त्यांना खूप मारण्यात आलं। त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की एज्युकेशन आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे, पण पोलिसांनी लाठ्यांनी त्यांना खूप मारलं व त्यांच्या मागण्या याच होत्या की नीट पेपर फुटी, आता पुढच्या वेळेस धर्मेंद्र प्रधाननी रिझाईन केलं पाहिजे व नीट फुटी पेपर आता फुटला नाही पाहिजे। आज बुलढाणा येथे सर्व विद्यार्थ्यांनी जमवून दिल्लीत जो प्रोटेस्ट चाललेला आहे त्याच्यासाठी आज बुलढाण्यात सुद्धा मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा पीसफुली प्रोटेस्ट केलेला आहे। आम्ही सुद्धा काही दंगा फसाद वगैरे केलेली नाही, पण जे दिल्लीत होतंय, जे मुलांवरती लाठीचार्ज होतोय, दगडफेक होते पोलिसांकडून, ती एकदम म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे की त्या मुलींचे कपडे फाडले जात आहेत, की त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तरी सुद्धा सरकार म्हणते की मुलंच अँटी नॅशनल्स आहे, की मुलंच आतंकवादी आहे। याच्यात आले ते स्वतःहून आम्हाला मारताय, पण व्हिडिओमध्ये सरळ दिसतंय की तुम्ही मुलांना मारताय, किती क्रूरतेने मारताय, की त्यांचे डोके फुटताय, कोणाचा हातपाय मोडतोय। मागणी एवढीच की स्टुडंटचं म्हणणं तुम्ही एकदा ऐकून घ्या शांतपणे, आणि शिक्षण मंत्र्यांचा ते राजीनामा मागताय ना, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी काहीतरी प्रतिक्रिया तरी द्या की त्यांना काय हवंय ते तरी विचारा शांततेने।